विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे कसे सोडवायचे, त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये वेगवेगळ्या पद्धती बघितल्या. त्याच्यातली पहिली पद्धत आपण बघितली होती एलिमिनेशन मेथड, आणि दुसरी सबस्टिट्यूशन मेथड, आणि अजून वेगळ्या प्रकारचे आपण इक्वेशन बघितले होते जिथे जेव्हा कोइफिशियंट्स काय होतात, इंटरचेंज होतात. म्हणजे पहिल्या याच्यातला एक्सचा कोइफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट असतो, आणि पहिल्या याच्यातला वायचा कोइफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट असतो. तेव्हा कशा पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व करायचं, टू व्हेरिएबल्समधले लिनियर इक्वेशन्स. आणि त्याच्यानंतर आपण फ्रॅक्शनमधले इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे पण बघितलं होतं. आता नाउ वी आर गोइंग टू सी वन न्यू मेथड, दॅट इज ग्राफिकल मेथड. लिनियर इक्वेशन हे ग्राफच्या साह्याने कसं सॉल्व करायचं. तर मागच्या वर्षी तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा आपण एखादे लिनियर इक्वेशन वर आपण त्याचा ग्राफ काढतो, तर हा लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा काय असतो, तर एक लाईन असते. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असेल तर त्याचा ग्राफ हा काय असते, लाईन असतो. तर या ठिकाणी आपण पहिले हे बघू की हाऊ टू ड्रॉ ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन ऑन ग्राफ पेपर. इथे तुम्हाला दिसत असेल एक इक्वेशन घेतलंय आपण 2x - y = 4, ज्याच्यामध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. आणि पहिले आपण एकाच लाईनचं इक्वेशन आपण काढून बघूया. दोन व्हेरिएबलमध्ये ज्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, तर हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ अ लाईन. तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एक लक्षात ठेवायचं की वी नीड ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअर मीन्स आपल्याला एखादी लाईन काढायची असेल, ते लाईन म्हणजे काय आहे, कोलिनियर पॉइंटचा काय आहे, तो एक सेट आहे. त्याला आपण एका रांगेमध्ये जेव्हा सगळे पॉइंट्स आपण जोडतो तेव्हा आपल्याला काय मिळते, लाईन मिळते. म्हणजेच आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल तर वी नीड पॉइंट्स. तर आपण एका लाईनमध्ये असंख्य पॉइंट्स असतात, इन्फायनाईट पॉइंट्स असतात. पण जर आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल तर वी नीड ॲटलिस्ट 2 पॉइंट्स. आपल्याला 2 पॉइंट्स आवश्यक असतात. आता 2 पॉइंट्स हे मिनिमम आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट ग्राफ काढायचा असेल तर आपल्याला 4 ऑर्डर पेअर्सची गरज असते. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगणार आहे का आपण 4 पॉईंट घेतले पाहिजे. इथे तर बघा, आपण ही लाईन काढतो आहे, लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 2x - y = 4. या लाईनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे पॉइंटची गरज आहे. तर म्हणून आपण इथे ज्या स्टेप्स घेतल्या आहे, इथे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसत असेल की सगळ्यात पहिले कुठल्याही लाईनचं इक्वेशन्स काढायचं असेल तर फर्स्ट स्टेप, फाइंड आउट ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर्स फॉर गिवन इक्वेशन. इथे 2 म्हटलेलं नाही. 2 का नाही म्हटलं, आपल्याला 2 पॉइंट घेऊनही आपण लाईन काढू शकतो. परंतु कधी काय होतं की 2 पॉइंट्स आपण घेतले एखाद्या लाईनवर आणि त्यातला एका पॉइंटचं जर कोऑर्डिनेट चुकले तर ती जी लाईन आहे, तुम्ही जी लाईन काढणार आहात ती लाईन काय होऊ शकते, चुकू शकते. पण जर आपण 4 पॉइंट्स घेतले तर 4 पॉइंट्स मधला एक जरी चुकला तरी 3 पॉइंट्स हे कोलिनियर असले तर आपल्याला करेक्ट लाईन, आपल्याला लाईनचा करेक्ट ग्राफ मिळू शकतो. आणि म्हणून आपल्याला आपण इथे पहिल्या स्टेपमध्ये काय लिहिलं आहे, फाइंड आउट ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर फॉर गिवन इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन जर तुम्हाला दिलेलं आहे, लिनियर इक्वेशन दिलेलं आहे, तर त्या लिनियर इक्वेशन वरचे ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर्स म्हणजे 4 पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. ते 4 पॉइंट्स म्हणजे त्याचा एक कोऑर्डिनेट हा एक्स कोऑर्डिनेट असेल आणि दुसरा कोऑर्डिनेट हा
वाय कॉर्डिनेट्स असेल. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहात की व्हॉट इज एक्स कॉर्डिनेट अँड व्हॉट इज वाय कॉर्डिनेट. त्याच्यानंतर हे 4 पॉइंट्स, आता हे 4 पॉइंट्स आपण कसे घेतलेले ही पहिली स्टेप आपण समजून घेऊया. इथे तुम्हाला या पहिल्या याच्यानंतर तुम्ही पहिल्या पॉइंट स्टेप्स नंतर इथे बघा खाली तुम्हाला दिसतंय लिहिलेलं की काय केलेलं आहे आपण. एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू वायच्या डिफरंट व्हॅल्यू दिसते 1 2 3 4 अशा मी 4 ऑर्डर पेअर घेतलेल्या आहे. तर ह्या ऑर्डर पेअर काढण्यासाठी आपल्याला वी हॅव टू अज्युम, आपल्याला गृहीत धरावं लागेल एखादी, एक तर आयदर यू कॅन अज्युम एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स, और यू कॅन अज्युम व्हॅल्यू ऑफ वाय. आणि ती अज्युम केलेली व्हॅल्यू आपण काय करायची त्या इक्वेशनमध्ये पुट करून, एका एक्सची जर व्हॅल्यू अज्युम केली तर एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. समजा तुम्ही वायची व्हॅल्यू अज्युम केली तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. मग इट डिपेंड्स ऑन अस की आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे. जर आता इथे बघा, जेव्हा आपण हे 4 पॉइंट्स काढणार आहोत, 4 ऑर्डर पेअर काढणार आहोत, तर एक लक्षात ठेवायचं की यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, तुम्ही एक्सची व्हॅल्यू घेणार आहे किंवा वायची व्हॅल्यू घेणार आहे, तर 2 व्हॅल्यू म्हणजे एकदा एक्स इक्वल टू 0 घ्या किंवा आणि दुसऱ्यांदा वाय इक्वल टू 0, म्हणजे या 2 जवळच्या आपल्याला पॉइंट्स आपल्याला मिळतील जे ओरिजिनच्या जवळचे आपल्याला किंवा एक्स आणि वाय ॲक्सिसवर लाय करणारे हे पॉइंट्स आपल्याला मिळतील. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की जर पॉसिबल असेल तर एक्स इक्वल टू 0 एक व्हॅल्यू घ्यायची आणि दुसरी व्हॅल्यू वाय इक्वल टू 0. ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवा की या घ्यायच्या. जर फ्रॅक्शन येत असेल तर मग एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 घ्यायचं नाही, कारण फ्रॅक्शनचा आपण काढायला गेलो तर आपल्याला ग्राफ पेपर, तुम्ही ग्राफ पेपर बघितला असेल सगळ्यांनी, त्या ग्राफ पेपरवर काय असतात, लाईन्स असतात, 1 युनिट चे काय असतात, एकेका युनिट नंतर आपल्याला मार्किंग दिसतात. आणि म्हणजे आपण जेव्हा ग्राफ काढत असतो तेव्हा आपण बरोबर त्या ज्या हायलाईट लाईन्स असतात, हायलाईट केलेल्या असतात, डार्क लाईन्स असतात, त्याला आपण एक्स ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स आणि वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स आपण घेऊन 1 2 3 4 5 6 असे आपण घेऊ शकतो. आणि म्हणून आपण केव्हाही फ्रॅक्शन न घेता इंटेजर्स घ्यायचे. व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे, केव्हाही इंटेजर्स असल्या पाहिजे. तर इथे तुम्हाला दिसते मी 4 व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. एक पहिली व्हॅल्यू आपण समजा हे जे इक्वेशन आहे 2x - y = 4, याच्यामध्ये मी पहिली व्हॅल्यू घेतलेली आहे x = 0. आता मी x = 0 इथे मला y ची व्हॅल्यू माहित आहे का, नाही, तर मी काय करणार, या x च्या ऐवजी मी 0 पुट करणार. म्हणजे काय येईल, 2 × 0 - y = 4, राईट. इथे बघा x च्या ऐवजी काय ठेवलेलं आहे आपण, 0. तर 2 × 0 काय झालं, 0 - y = 4. आता बघा एक व्हेरिएबल x हा गेलेला आहे, म्हणजे नुसता y राहिला आहे. म्हणजे आता आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, y ची. तर इथे काय आलं, -y = 4 मीन्स y = -4. -y = 4 मीन्स y = -4. म्हणजे जेव्हा when x = 0 we got y = -4 means we got one point whose coordinates are 0 -4. तिकडे आपण चार्ट तयार केलेला आहे, मग तो तक्ता तुम्हाला दिसेल. पहिले आपण हे समजून घेऊया. तर हा पहिला एक पॉइंट आपल्याला मिळाला आहे किंवा ऑर्डर पेअर म्हणू आपण त्याला. ही एक पहिली ऑर्डर पेअर मिळालेली आहे. केव्हाही एक्स कॉर्डिनेट हा फर्स्ट पहिले लिहायचा आणि वाय कॉर्डिनेट हा नंतर लिहायचा. त्याच्यानंतर आता जसं मी सांगितलं, एक व्हॅल्यू आपण x = 0 घेतली, दुसरी आपण y = 0 घेतली, तर आपल्याला त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे बघा. इथे 2x, आता इथे y = काय ठेवलेलं आहे आपण, 0 ठेवलेलं आहे. तर 2x - 0 = 4. काय आहे बघा इक्वेशन, 2x - y = 0. तर या इक्वेशन मध्ये मी y = 0 ठेवल्यामुळे मला काय मिळालं, 2x - 0 = 4.
तर 2x इक्वल टू 0 मीन्स नो व्हॅल्यू. सो 2x इक्वल्स टू 4 मिळालं आपल्याला. तर आपल्याला इथे आता 2x इक्वल टू 4 मग x इक्वल टू काय मिळेल आपल्याला 4/2 म्हणजे x इक्वल टू काय मिळालंय 2. प्लस मायनसच्या साईनकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आपल्याला. इथे बघा आपल्याला वायची -4 मिळालेली आहे. इथे +4 मिळालेलं तुम्ही तर तुमचा तो पॉईंट काय होईल चेंज होईल. म्हणून केअरफुली आपण त्या साईनकडे लक्ष द्यायचं आहे. साईन बरोबर लिहायचे आहेत आपल्याला. म्हणजे जेव्हा y इक्वल्स टू 0 आहे तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे x इक्वल्स टू 2 मीन्स वी गॉट 2 पॉइंट्स. हा एक पॉइंट, दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट बघा x इक्वल्स टू 3. आता इथे तुम्ही म्हणाल की व्हॅल्यूज कोणत्या पुट करायच्या. तर आपला जो ग्राफ पेपर असतो ग्राफ पेपरवर आपल्याला खूप लांब पर्यंत जायचं नाही तर नियर अबाउट म्हणजे ॲक्सिसवरच्या ॲक्सिसचे जे कॉर्डिनेट्स असतात जसं आपण नंबर लाईन्स म्हणतो तर वन साईडला ओरिजिनच्या वन साईडला एक्स ॲक्सिसचे पॉझिटिव्ह कॉर्डिनेट्स असतात किंवा पॉझिटिव्ह इंटेजर असतात आणि लेफ्टकडे गेलो आपण तर निगेटिव्ह इंटेजर. तसंच वाय ॲक्सिसवर काय असतात वरती व्हर्टिकल आपण असतो. हा वाय ॲक्सिस व्हर्टिकल असतो तर वरच्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर्स असतात आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह इंटेजर्स असतात. तर जो ग्राफ पेपर आहे त्या ग्राफ पेपरवर मॅक्सिमम 8 किंवा 9 एवढेच आपल्याला नंबर्स घेता येतात. म्हणून आपण जवळपासच्या म्हणजे 5-6 घेतील एवढेच आपण कॉर्डिनेट्स ते त्या व्हॅल्यूज घ्यायच्या एक्स आणि वायच्या. कारण खूप दूरच्या घेतल्या आपण तर कधी कधी त्याची समजा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 8, 9, 10 अशी घेतली तर होऊ शकते त्याच्यापेक्षा मोठी वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ग्राफ पेपरवर ड्रॉ करता येणार नाही किंवा तो पॉईंट आपल्याला मिळणार नाही. म्हणून काय करायचं की जवळपासच्या व्हॅल्यू घ्यायच्या म्हणजे 5 पर्यंत. 5 -5 इकडे वाय ॲक्सिसवर पण +5 -5 अशा आपण पॉइंट्स किंवा हे कॉर्डिनेट घ्यायचे आहेत. आता दुसरी व्हॅल्यू आपण ही पण अझ्युम केलेली आहे x इक्वल्स टू 3. x इक्वल टू 3 तुम्ही 2 पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. समजा 2 घेतलं तो हे काही कंपल्सरी नाही आहे की मी सांगितलेल्याच व्हॅल्यू घेतल्या पाहिजे. यू कॅन टेक एनी व्हॅल्यू. सो x इक्वल्स टू 3 इथे आपण घेतला आहे. तर एक पॉझिटिव्ह बघा इथे एक 0 घेतला इथे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घ्यायची. म्हणजे काय होते की ही लाईन जर 2 क्वाड्रंटमध्ये जात असेल किंवा 3 क्वाड्रंटमधनं जात असेल तर आपल्याला परफेक्ट लाईन ती कुठून कोणत्या क्वाड्रंटमधून जाते आहे हे आपल्याला बरोबर व्यवस्थित दाखवता येईल. समजा तुम्ही एकाच क्वाड्रंटमधले पॉइंट्स घेतले तर लाईन पुढे आपल्याला मग ती अजून जर पुढे जात असेल तर ती परफेक्ट लाईन आपल्याला दाखवता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं 0 घेतल्यानंतर एक व्हॅल्यू आपण इथे प्लस घ्यायची एक्सची एक व्हॅल्यू मायनस घ्यायची. तर इथे 3 ठेवल्यानंतर काय आलं 2 × 3 6 आले -y इक्वल्स टू 4. 6 - y इक्वल्स टू 4 घेतल्यानंतर इथे -y इक्वल टू हा 6 इकडे शिफ्ट झाल्यानंतर 4 - 6. आता बघा इथे हा प्लस होता हा मायनस झाला तर आपल्या मनाने इथे साईन चेंज करायचं नाही. इथे जसं साईन म्हणजे हा प्लस होता तर हा इकडे गेला तर मायनसच होईल. इथे -y इक्वल्स टू काय आलं 4 - 6 म्हणजे जरी 4 हा छोटा आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि 6 हा निगेटिव्ह आहे तर यांची सबट्रॅक्शन होऊन काय येईल इथे मायनस साईन. इथे लक्षात ठेवायचं साईन हे प्लस लिहायचं नाही. जरी 6 हा मोठा आहे पण 6चं साईन हे मायनस असल्यामुळे आपल्याला इथे आलेल्या सबट्रॅक्शनला मायनसमध्येच लिहावं लागेल. तर -y इक्वल्स टू -2 आले. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे ते काय होतील कॅन्सल झाल्यानंतर y इक्वल्स टू 2. म्हणजे आपल्याला जेव्हा वेन x इक्वल्स टू 3 वी गॉट y इक्वल्स टू 2. म्हणजे हा आपल्याला थर्ड पॉइंट मिळाला ज्याचे कॉर्डिनेट्स काय आहे 3, 2. देन वी विल पुट x इक्वल्स टू -1. मी आता सांगितलं एक प्लस घेतली तर एक मायनस घ्यायची म्हणजे आपली लाईन ही आपल्याला त्या ग्राफ पेपरवर
क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मधनं जाते आहे, म्हणजे जर ती 2 क्वाड्रंट मधनं छेदत असेल तर दोन्ही क्वाड्रंट मधले पॉइंट आपल्या लाईनवर असले पाहिजे. इथे आता आपण x इक्वल टू -1 घेतला तर काय येईल, y इंटू -1, राईट. एक्सच्या ऐवजी -1 पुट केल्यामुळे -y इक्वल्स टू 4. तर 2 इंटू -1 म्हणजे काय झालं, -2 -y इक्वल्स टू 4. आता बघा इथे हा मायनस असल्यामुळे जेव्हा तो फ्रॉम लेफ्ट टू राईट जाईल तेव्हा तो काय होईल, प्लस. ह्या चिन्हांकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. याला मायनसला तुम्हाला प्लसच ठेवावं लागेल जेव्हा त्याला तुम्ही शिफ्ट करता आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर म्हणजे त्याचं साईन बदलवणं हे अत्यंत आवश्यक आहे. -y इक्वल्स टू 4 + 2 म्हणजे काय झालं, -y इक्वल्स टू 4 + 2. इथे ॲडिशन होणार, दोन्ही प्लस प्लस असल्यामुळे ॲडिशन झाली 6. बट वी वॉन्ट व्हॅल्यू ऑफ y, तर काय होईल, हे साईन याला जाईल म्हणजे y इक्वल टू -6. तर अशा पद्धतीने आपल्याला when x equals to -1 we got y equals to -6 means we got the fourth order pair, that is -1 -6. Always write value of x first and then write value of y. म्हणजे कोऑर्डिनेट लिहायचं असेल तर पहिले x ची व्हॅल्यू नंतर y ची व्हॅल्यू लिहायला लागेल. तर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण जो या इकडे चार्ट तयार केलेला आहे, ह्या व्हॅल्यूज आपण कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत. तर असा तक्ता ह्या सगळं केल्यानंतर, ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर इथे आपल्याला हा टेबल बनवावा लागेल. टेबलमध्ये काय, पहिले x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि देन xy ची व्हॅल्यू. xy म्हणजे हे पॉइंट्स आहेत कोऑर्डिनेट, जसं हा a b c d हे आपण पॉइंट घेतो लाईनवरचे. तर हे पॉइंट्स ऑलवेज हॅव 2 कोऑर्डिनेट्स, x कोऑर्डिनेट अँड y कोऑर्डिनेट्स. पॉइंट always denoted by the 2 coordinates, x coordinate and y coordinate. इथे x इक्वल टू काय आला, 0 बघा इथे. तर y इक्वल टू आपण काय घेतला, आलेली व्हॅल्यू -4. मग द कोऑर्डिनेट ऑफ अवर पॉइंट आर 0 -4. सेकंड पॉइंट, व्हॅल्यू ऑफ x 2, व्हॅल्यू ऑफ y 0. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट or order pair will be 2 0. Third will be 3 2 3 2 3 2. So this is x coordinate, this is y coordinate. And fourth one is -1 -6. This is x coordinate, this is y coordinate. -1 -6. So thus we got 4 order pairs. आता पहिली स्टेप समजली. इथे तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये जे सांगितलंय की फाइंड आउट ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर्स फॉर गिव्हन इक्वेशन. म्हणजे आपण 4 पॉइंट्स किंवा 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट केल्या. तर यू कॅन अज्युम, म्हणजे तुम्हाला हे अज्युम करायचे आहेत आणि अज्युम करून तुम्हाला ते पॉइंट्स काढायचे आहे. म्हणजे कोणाचे पॉइंट्स हे असतील तर कोणाचे पॉइंट्स वेगळे पण असू शकतात. जरुरी नाही की हेच पॉइंट्स असतील, पण ते पॉइंट सुद्धा लाईड ऑन द सेम लाईन, त्या लाईनवरच येतील, ते दुसरीकडे जाणार नाही. कारण द लाईन हॅज इन्फायनाईट पॉइंट्स. लाईनवर किती इन्फायनाईट पॉइंट्स असतात. त्याच्यामुळे जर रामचे पॉइंट हे आले असेल तर लक्ष्मणचे पॉइंट काय येतील, वेगळे येतील. किंवा सीताचे पॉइंट आणखी काही वेगळे येतील, गीताचे पॉइंट आणखी काही वेगळे येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळे 4 पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टेप काय आहे, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. आता बघा इथे आपण ड्रॉ केलेला दिसतोय तुम्हाला. यू नो एक्स ॲक्सिस इज होरिझॉन्टल अँड वाय ॲक्सिस इज व्हर्टिकल. व्हर्टिकल लाईन जी असते दॅट इज कॉल्ड ॲज वाय ॲक्सिस. होरिझॉन्टल लाईनला काय म्हणतात, एक्स ॲक्सिस. तर आणि द पॉइंट ऑफ देअर मीटिंग, हे दोन्ही जेव्हा उभे आणि आडव्या रेषा परपेंडिक्युलर असतात एकमेकांना आणि त्या ज्या ठिकाणी मीट करतात दॅट पॉइंट इज नोन ॲज ओरिजिन. त्याला काय म्हणतात, ओरिजिन. आणि त्या ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असतात 0 0. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा 0 असतो. आता इथे तुम्हाला दिसतं एक्स ॲक्सिस. आपण जसं राईट साईडला जाऊ तर पॉझिटिव्ह इंटेजर, लेफ्टला गेलो तर सगळे निगेटिव्ह इंटेजर. 1 2 3 4 5 6. ग्राफ पेपरवर एकदम परफेक्ट आपल्याला ड्रॉ करता येतो कारण
तिथे आपल्याला एक सिमेट्रिकल असं लाईन्स असतात, त्या बरोबर 1-1 युनिटच्या डिस्टन्सवर असतात. आता इथे आपण या ब्लॅकबोर्डवर आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे इक्वी डिस्टन्स पॉइंट हे. तर इथे राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर्स असतील. केव्हाही लक्षात ठेवायचं, एक्स ॲक्सिस ओरिजिनच्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर. नंबर लाईन तुम्ही शिकलेले आहात तर तुम्हाला इथे या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5. तसंच वाय ॲक्सिस जो आहे, वाय ॲक्सिसचा व्हर्टिकल असतो तो, तर वरच्या साईडला ओरिजिनच्या अपर साईडला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर आणि लोअर साईडला काय घ्यायचे, निगेटिव्ह इंटेजर. राईट, लक्षात राहील. हे सगळे वरती 1, 2, 3, 4, 5 प्लस येतील आणि खाली -1, -2, -3, -4, -5, -6 इन सच वे. सो आता इथे तुम्हाला दिसेल की एक्स आणि वाय ॲक्सिसमुळे हा पेपर जो आहे, ग्राफ पेपर आहे, या ग्राफ पेपरचे हा सेंटरमध्ये ओरिजिन आला पाहिजे तुमचा. या ग्राफ पेपरचे 4 पार्ट झालेले आहेत. राईट, 4 पार्ट हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. या 4 पार्टला काय म्हणतात, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, दिस इज फोर्थ क्वाड्रंट. आणि तुम्हाला माहित असेल की फर्स्ट क्वाड्रंटमधले कॉर्डिनेट काय असतात. म्हणजे पहिला कॉर्डिनेट आपण, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. तर एक लक्षात ठेवायचं की बघा, एक्स ॲक्सिसवरचे हे जे पॉईंट्स आहेत या फर्स्ट क्वाड्रंटसाठी असलेले हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. तसंच वाय कॉर्डिनेट्ससुद्धा पॉझिटिव्ह असल्यामुळे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉर्डिनेट्स काय असतात, ++. सेकंड क्वाड्रंटमध्ये आता बघा, इथे आपण लेफ्ट साईडला, एक्स ॲक्सिस हा लेफ्ट साईडला आहे, म्हणजे सगळे ऑल आर निगेटिव्ह इंटेजर्स. म्हणजे एक्स कॉर्डिनेट काय राहतील, निगेटिव्ह, आणि वाय कॉर्डिनेट बघा वर्टिकल ही लाईन आहे, याची अपर साईड असल्यामुळे ऑल वाय कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. मीन्स हा ++, हा -+. थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा याच्या अपोजिट, इथे ++ असेल तर इथे -. एवढं लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवा, हे ++ असेल तर हे -, कारण इथे एक्स कॉर्डिनेट सगळे निगेटिव्ह आहे. तसंच वाय कॉर्डिनेट सुद्धा काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे या पॉईंट्स, या थर्ड क्वाड्रंटमध्ये जे पॉईंट्स असतील त्यांचे दोन्ही कॉर्डिनेट हे काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, एक्स कॉर्डिनेट प्लस आणि वाय कॉर्डिनेट काय आहे, -. तर लक्षात ठेवायचं, इथे -+ आहे, इथे +-, लक्षात ठेवण्यासाठी. किंवा मग तुम्हाला नंबर लाईनवरून एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट, एक्स ॲक्सिसवरचे कॉर्डिनेट आणि वाय ॲक्सिसवरचे कॉर्डिनेट हे इकडे राईटला गेलो तर एक्सचे कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतात, लेफ्टला गेलो तर निगेटिव्ह. वाय ॲक्सिसवर व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे त्याचे अपर साईडला पॉझिटिव्ह आणि लोअर साईडला निगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने हे आपल्याला 4 प्रकारचे कॉर्डिनेट्स आपल्याला इथे मिळणार आहे, म्हणजे 4 साईन, 4 वेगवेगळ्या प्रकारचे. तर आता आपण इथे सगळ्यात पहिले हे आपण जे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कसा काढायचा कळला. एक्स ॲक्सिस हा हॉरिझॉन्टल, वाय ॲक्सिस हा व्हर्टिकल राईट. एक्स ॲक्सिसच्या राईट म्हणजे ओरिजिनच्या राईट साईडला एक्स ॲक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह इंटेजर्स राहतील आणि ओरिजिनच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर. ओरिजिनच्या अप्पर साईडला पॉझिटिव्ह म्हणजे हा वाय ॲक्सिसवरचे पॉझिटिव्ह इंटेजर आणि लोअर साईडला सगळे निगेटिव्ह इंटेजर. आता हे झालं आपला एक्स अँड वाय ॲक्सिस, हे काय असतात, परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात एकमेकांना. आता आपण आपले पॉईंट्स इथे, आपले हाऊ टू प्लॉट द पॉईंट्स. आता तुम्हाला पॉईंट्स आपण जे घेतलेले आहे हे पॉईंट्स कसे प्लॉट करायचे हे बघूया आपण. पहिला पॉइंट आपण जो घेतलेला आहे, whose x coordinate is 0 and y coordinate is -4.
बघा, जेव्हा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 आहे आणि वाय ची व्हॅल्यू -4 आहे, तर दॅट पॉइंट लाईज ऑन विच ॲक्सिस? दॅट पॉइंट लाईज ऑन वाय ॲक्सिस, कारण त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि तो वाय कोऑर्डिनेट काय आहे -4 असल्यामुळे हा पॉइंट कोणत्या ॲक्सिसवर येणार? वाय ॲक्सिसवर. या दुसऱ्या पॉइंटमध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल इथे एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. मग जेव्हा वायची व्हॅल्यू 0 आहे मीन्स हा पॉइंट कोणत्या ॲक्सिसवर असेल? एक्स ॲक्सिसवर असेल. राईट. आपण पहिले हे दोन पॉइंट घेऊ. पहिला आहे 0 -4. -4 कोणत्या साईडला आहे? अप्पर साईडला आहे की लोअर साईडला आहे? लोअर साईडला. म्हणून आपला हा पॉइंट एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट -4 असल्यामुळे हा पॉइंट कशावर येईल? या वाय ॲक्सिसवर येईल. दुसरा पॉइंट आहे 2, 0. तर 2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे आणि 0 वाय कोऑर्डिनेट म्हणजे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा कोणत्या साईडला येईल? ओरिजिनच्या राईट साईडला एक्स ॲक्सिसवर. म्हणजे हा पॉइंट इथे येईल 2, 0. राईट. देन आता राहिला 3, 2. आताच तुम्हाला सांगितलं दोन्ही साईन, दोन्ही एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचे साईन प्लस आहे म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. 3 बघा, 3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे हा 3 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 2. तर इथे मी ही डॉटेड लाईन काढते, तुम्हाला लक्षात येईल. हा 3 आणि हा इकडनं आला 2. तर हा जो मीटिंग पॉइंट आहे इट इज अवर पॉइंट 3, 2. एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 2. मग हा झाला आपला 3, 2 पॉइंट, तिसरा पॉइंट. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आपण घेऊ. हा आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आता अपोजिट बघा, मायनस म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. -1 बघा, एक्स कोऑर्डिनेट तर इथे बघायचं, एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवर -1, वाय कोऑर्डिनेट काय? -6. तर बघा हा -6 वाय कोऑर्डिनेट. तर इथे पण आपण अशी, आता तुमच्या ग्राफ पेपरवर अगदी लाईन ड्रॉ करायची गरज पडत नाही, डायरेक्ट आपल्याला पॉइंट प्लॉट करता येतात. हा इथे -1 आणि बघा एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट -6. देअर मीटिंग पॉइंट हा जो आहे इट इज डिनोटेड बाय -1, -6. आपण लिहू शकतो इथे दिस इज -1, -6. राईट. अँड दिस इज 2, 0. दिस इज 3, 2 अँड दिस इज चौथा पॉईंट आपण काढला होता 0, -4. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला काय दिसतात? 1, 2, 3, 4 these are एका रांगेत आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे द पॉइंट्स विच वी प्लॉट आर करेक्ट. त्याचं प्लॉटिंग आपण अगदी करेक्टली केलेलं आहे आणि ते एकाच लाईनवर आलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही 2 काढले असते पॉइंट आणि एखादा लाईन इकडे तिकडे, एखादा पॉइंट इकडे तिकडे गेला असता तर ही लाईन करेक्ट आली नसती. हे इक्वेशन आपल्याला लाईनचे 2x - y = 4 ही लाईन आपल्याला प्रॉपरली ड्रॉ करता आली नसती. आणि म्हणून हे 4 पॉईंट, आता हे 4ही पॉईंट आपले कोलिनियर आहे म्हणजे आपण अगदी परफेक्टली ड्रॉ केलेले आहे. नाउ वी विल जॉईन दिस लाईन. आता थोडा स्केलचा यूज केला नाही आपण इथे, पण ही जर आपण ग्राफ पेपरवर लाईन काढली, ओव्हरराईट करायचं नाही, ही लाईन आपण ड्रॉ केली ग्राफ पेपरवर तर एक स्ट्रेट लाईन आपल्याला इथे मिळते. So this is the line and the equation of this is the line, which line? 2x minus y, and equation of line is 2x
minus y equals to 4. So the linear equation, it is called as linear equation, means graph of linear equation will be always a line having two variables x and y. म्हणजे कोणतीही लिनियर इक्वेशन असेल तर त्याचा ग्राफ काय असतो, तर एक सिंगल लाईन असते. आता आपण एक सिंगल लाईन कशी ड्रॉ करायची हे तुम्हाला कळलं असेल. ग्राफ पेपरवर कशी ड्रॉ करायची हे तुम्हाला सांगितलं, कशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे. नाउ इन नेक्स्ट पिरियड वी विल सी हाऊ टू ड्रॉ टू लाईन्स. दोन लिनियर इक्वेशन दिले असेल तर दोन लाईन काढल्यानंतर दोन्ही लिनियर इक्वेशन काय करतील, दोन लाईन रिप्रेझेंट करतील अँड त्या लाईन जिथे मीट होतात दॅट इज द सोल्युशन. सो वी विल सी इन नेक्स्ट पिरियड हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ two linear equations. So got it?